बघूयात बातम्यांचा वेगवान आढावा। राज्यभरातील अंगणवाडी सेविका 4 डिसेंबरपासून नागपूरच्या संविधान चौकात आंदोलन करत आहेत। 36 दिवस उलटून सुद्धा सरकार कोणतेही सकारात्मक पाऊल उचलत नाहीये। याच्या विरोधात निषेध आंदोलन करण्यात आले। उपसा सिंचन योजनेला गती मिळावी म्हणून शेतकऱ्यांनी तब्बल 122 किलोमीटरची पायी यात्रा काढली। मुक्ताईनगर तालुक्यातील वडोदा ते जळगाव जिल्हाधिकारी कार्यालयापर्यंत ही पदयात्रा काढण्यात आली। वाशिम जिल्ह्यातील 957 अंगणवाडी सेविका आणि 985 मदतनीस यांना प्रशासनानं अल्टिमेटम दिलाय। 24 तासात कामावर रुजू व्हा, नाहीतर कामावरून काढून टाकू अशा नोटिसा कर्मचाऱ्यांना देण्यात आल्या। जालना जिल्ह्यातल्या भोकरदन इथल्या उपविभागीय अधिकारी कार्यालयावर शेतकऱ्यांनी रुग्ण मोर्चा काढला। केंद्र सरकारच्या चुकीच्या धोरणांमुळे यंदा शेतीमालाला योग्य भाव मिळत नाहीये। सोयाबीन आयात केलं गेल्यानं सोयाबीनचे भाव पडलेत, तर यंदा कापसाला कमी भाव मिळतोय। शेतकरी आर्थिक संकटात आहे, योग्य भाव देण्याची मागणी केली जाते। विकसित भारत संकल्प यात्रेच्या निमित्तानं पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी देशभरातील लाभार्थ्यांशी व्हीसीद्वारे संवाद साधला। यवतमाळच्या बाबुळगाव तालुक्यातील दाभा ग्रामपंचायत कार्यालयात लाभार्थी आणि ग्रामस्थांनी कार्यक्रमात सहभाग नोंदवला। पुणे महानगरपालिकेसमोर महाविकास आघाडीने जोरदार निषेध आंदोलन केलं। पालकमंत्री अजित पवार यांच्या दबावामुळेच आयुक्तांनी कात्रज इथल्या भूखंडाचं क्रीडा आरक्षण रद्द केल्याचा आरोप मवियाने केला। पालिकेसमोर साहसिक खेळ खेळून अभिनव पद्धतीने सत्ताधाऱ्यांनी त्याचा निषेध व्यक्त केला। जळगावातील पिंपराळा ते सावखेडा जाणाऱ्या रस्त्याची सोनी नगरात प्रचंड दुरवस्था झाली आहे, त्यामुळे वाहन चालकांना मोठी कसरत करावी लागत होती। याबद्दल न्यूज 18 लोकमतनं बातमी दाखवल्यानंतर पालिका प्रशासनाला जाग आली। पालिकेकडून रस्ते दुरुस्तीच्या कामाला सुरुवात करण्यात आली। महायुतीच्या मुंबई समन्वय समितीची उद्या बैठक होणार आहे। प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळेंच्या बंगल्यावर होणाऱ्या बैठकीला तिन्ही पक्षांचे मुंबईतले महत्त्वाचे नेते हजर राहणार आहेत। मराठा समाजासाठी मी अनेकदा आंदोलनं केली, अंगावर गुन्हे घेतले, मात्र माझ्यावर दबाव टाकण्यात आल्याचा आरोप ऋषिकेश बेदरेने केलाय। मुंबईतल्या आंदोलनाची जोरदार तयारी करत असून माझ्यावर दबाव टाकणाऱ्यांची नावं 20 जानेवारीनंतर जाहीर करेन असंही त्यांनी म्हटलं। अंगणवाडी सेविकांनी जनतेला वेठीस धरू नये असं आवाहन आरोग्यमंत्री तानाजी सावंत यांनी केलं। राज्य सरकार तुमच्या प्रश्नांबाबत गंभीर असून लवकरच त्यावर तोडगा निघेल असं आश्वासन त्यांनी दिले। आम्ही अतिशय कायदेशीररित्या सरकार स्थापन केलं असून अध्यक्षांच्या निकालानंतर आम्हाला न्याय मिळेल अशी प्रतिक्रिया देवेंद्र फडणवीस यांनी व्यक्त केली। सरकार कालही स्थिर होतं, उद्याही स्थिर राहील असंही ते म्हणाले। शिवसेना आमदार अपात्रतेचा निकाल बुधवारी दुपारी 4 वाजता लागणार आहे। हा निकाल देशात लोकशाही जिवंत राहणार की नाही हे ठरवणारा निकाल असेल असं उद्धव ठाकरे म्हणाले। 2 महिन्यात ज्या खटल्याचा निकाल लागायला हवा होता त्या 2 वर्ष लागली। ज्या पद्धतीने हे प्रकरण हाताळणं सुरू आहे त्यामुळे लोकशाहीची हत्या होते आहे का असा सवाल उद्धव ठाकरेंनी विचारला। शिवसेना आमदार अपात्रता प्रकरणी निकाल देण्यापूर्वी विधानसभेचे अध्यक्ष राहुल नार्वेकर आणि मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्यात झालेल्या कथित भेटीवर शिवसेना उद्धव ठाकरे गटानं आक्षेप नोंदवला। उद्धव ठाकरे यांच्या शिवसेनेने याबद्दल सर्वोच्च न्यायालयात प्रतिज्ञापत्र दाखल केलं। जर न्यायमूर्तीच आरोपीला जाऊन भेटत असतील तर आम्ही त्या न्यायमूर्तींकडून काय अपेक्षा करावी असा सवाल ठाकरेंनी उपस्थित केला। ठाकरे गटाचे नेते आणि उद्धव ठाकरे यांचे विश्वासू रवींद्र बायकरांच्या जोगेश्वरीतल्या घरी ईडीनं धाड टाकली। योगेश्वरीतील भूखंड घोटाळा प्रकरणी ईडीकडून धाड टाकण्यात आल्याचं कळतंय। वायकरांशी संबंधित 7 ठिकाणांवर ईडीची छापेमारी सुरू असून त्यामध्ये त्यांच्या भागीदारांच्या घरांचाही समावेश आहे। वायकरांवरील छापेमारी प्रकरणी कर नाही त्याला डर कशाला असा सवाल एकनाथ शिंदेंनी उपस्थित केला। ईडी काय महाराष्ट्र सरकारच्या हातात आहे का असा सवाल करत कोणत्याही प्रकारच्या सूडभावनेने राजकीय आकष ठेवून आमचं सरकार काम करत नाही असं त्यांनी स्पष्ट केलं। शिंदे गटातील आमदार अपात्र झाले तरी सरकारला फरक पडणार नाही, आमच्याकडे अजित पवारांचे आमदार आहेत असं वक्तव्य भाजपचे नेते आणि मंत्री गिरीश महाजन यांनी केले। ही न्यायालयीन बाब असून विधानसभा अध्यक्ष जो निकाल देतील तो आम्हाला मान्य असेल असंही त्यांनी म्हटलं। मालदीव मोदींवर केलेल्या टीकेवर संजय राऊत यांनी संताप व्यक्त केला। महान देशाच्या पंतप्रधानाबद्दल दुसऱ्या देशाच्या मंत्र्यांनी काही चुकीचे शब्द वापरणे नागरिकांना अजिबात मान्य नसल्याचं त्यांनी म्हटलं। भाजपनं त्याचा वापर राजकारणासाठी करून दिवे लावण्यास सुरुवात केली अशी टीकाही त्यांनी केली।
आम्ही कायम 23 जागा लढवल्या आहेत, त्यामुळे लोकसभेत मुंबई ठाण्यासह 23 जागा आम्हाला मिळतील असा विश्वास संजय राऊतांनी व्यक्त केला. काही मतभेद झाल्यास राहुल गांधी उद्धव ठाकरेंसोबत बसून चर्चा करू असंही ते म्हणाले. आम्ही सर्व गोष्टी नियमानुसार केल्या, त्यामुळे आमदार अपात्रतेच्या निकालात आम्हाला न्याय मिळेल असा विश्वास दादा भुसेंनी व्यक्त केला. तर वायकरणावरील कारवाई आजची नाही, अनेक दिवसापासून सुरू असल्याचंही ते म्हणाले. छत्रपती संभाजीनगर इथं बाळासाहेब ठाकरे यांचं स्मारक उभारण्यात येणार आहे. त्यासाठी 8 मातीच्या मूर्ती बनवण्यात आल्या. त्यापैकी 3 निवडण्यात आल्या असून त्यातील एकाची स्थापना होणार आहे. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या संकल्पनेतून महिला सशक्तीकरण अभियानाची सुरुवात झाली आहे. प्रायोगिक तत्वावर गडचिरोलीतून त्याची सुरुवात होत असून राज्यातला पहिला जिल्हास्तरीय मेळावा गडचिरोलीत होणार आहे. बीडमध्ये उद्धव ठाकरे गटाला मोठा धक्का बसलाय. माजी जिल्हा प्रमुख अनिल जगताप हजारो कार्यकर्त्यांसह शिवसेनेत प्रवेश करणार आहेत. वर्षा निवासस्थानी हा पक्ष प्रवेश सोहळा पार पडेल. दरम्यान बीडहून 500 गाड्या मुंबईकडे रवाना झाल्या. राज्य मागासवर्ग आयोगाची बैठक पुण्याच्या ऐवजी आता मुंबईला होणार आहे. बुधवारी नरिमन पॉइंट परिसरात आयोगाची बैठक होणार असून यावेळी मराठा सर्वेक्षणाच्या कामकाजाचा आढावा घेतला जाणार आहे. पिंपरी चिंचवड शहरात आलेल्या अवकाळी पावसामुळे नागरिकांची तारांबळ उडाली. त्यामुळे शेतीचं नुकसान झालं असून शहरात साथीच्या आजारात वाढ होते. पालिका प्रशासनानं नागरिकांना काळजी घेण्याचं आवाहन केलं. चिपळूणमध्ये अवकाळी पावसानं हजेरी लावली. जोरदार पावसामुळे चिपळूणमधील बाजारपेठेत व्यापाऱ्यांची तारांबळ उडाली. थंडीच्या मोसमात आलेल्या पावसानं बागायतदार हवालदिल झाले. बारामती शहर आणि परिसरात पावसाच्या हलक्या सरी बरसल्या. अचानक आलेल्या पावसामुळे शालेय विद्यार्थी आणि नागरिकांची तारांबळ उडाली. रत्नागिरी जिल्ह्यातल्या खेड आणि चिपळूण परिसरात अवकाळी पावसानं हजेरी लावली. उत्तर रत्नागिरी जिल्ह्यात अनेक ठिकाणी पहाटेपासून संततधार पावसाला सुरुवात झाली. त्यामुळे एका बाजूला शेतकरी चिंतेत आहे, दुसरीकडे अनेक ठिकाणी पाणी साचल्यानं लोक हैराण. सिंधुदुर्ग जिल्ह्यामध्ये तसंच किनारपट्टी भागात अवकाळी पावसानं हजेरी लावली. अचानक आलेल्या पावसानं आंबा, काजू, चिकू तसंच इतर फळपिकांवर परिणाम झाला. छत्रपती संभाजीनगरमधल्या प्रवेशद्वाराकडील परिसर मोकळा श्वास घेणार आहे. रुग्णालयाच्या मुख्य गेटवर असलेलं मेडिकल दुकानाचं अतिक्रमण पालिकेने काढून टाकलंय. पोलीस बंदोबस्तात ही कारवाई करण्यात आली. निम्न पैनगंगा धरणाच्या बुडीत क्षेत्रातील ग्रामस्थांना आमिष दाखवून त्यांच्या सह्या घेतल्या जात असल्याचा आरोप करण्यात येतोय. त्याविरोधात धरणविरोधी संघर्ष समितीनं मोर्चा काढत जिल्हा पोलीस अधीक्षक कार्यालयावर धडक दिली. यावेळी बुडीत क्षेत्रातील खड्डासह इतर गावातील नागरिक मोठ्या संख्येनं उपस्थित होते. परभणी शहरातल्या जिंतूर रोड परिसरातील कारखान्याला आग लागल्याची घटना घडली. या आगीत कारखाना आणि गारमेंटचं दुकान जळून खाक झालंय. शॉर्ट सर्किटनं आग लागल्याचा अंदाज व्यक्त करण्यात येतो. छत्रपती संभाजीनगर महापालिकेच्या अतिक्रमण हटाव मोहिमेला मनसेनं विरोध केला. महापालिकेनं स्वतःच दिव्यांग व्यक्तींना जागा दिल्या होत्या, मात्र नवे आयुक्त आल्यानंतर त्यावर कारवाई झाल्याचा आरोप करण्यात येतो. कोल्हापूर जवळच्या गावात एनडीआरएफनं मॉक ड्रिल केलं. पुराचं पाणी शिरल्यावर बचाव मोहीम कशी राबवता येईल याचं प्रात्यक्षिक यावेळी देण्यात आलं. शाहूवाडी तालुक्यातील बुंगूर इथं जंगल परिसरातील माळरानावर मादी बिबट्यापासून दुरावलेल्या बछड्याला पकडण्यात वनविभागाच्या पथकाला यश आलं. या बिबट्याला आईकडे सोपवण्यात वनविभागाला यश आलं. दौंड तालुक्यातील सोनवडी आणि नानवीज गावच्या हद्दीत बिबट्याची दहशत निर्माण झाली आहे. शेतात मादी बिबट्या आणि पिल्लांचा वावर असल्याचं गावकरी आणि ऊसतोड कामगारांमध्ये भीतीचं वातावरण आहे. वनविभागानं पिंजरा लावण्याची मागणी केली. कोरडे पडलेले तलाव म्हैसाळ सिंचन योजनेतून भरून द्यावे आणि विस्तारित म्हैसाळ सिंचन योजना मार्गी लावावी अशा मागण्यांसाठी सांगलीच्या अंकलगीत आमरण उपोषण करण्यात येत आहे. दुष्काळी जत तालुक्यातल्या 65 गावांचा पाण्याचा प्रश्न अजून सुटलेला नाहीये, तो सोडवण्याची मागणी केली जाते. वीज वितरण कंपनीच्या मनमानी कारभारानं त्रस्त झालेल्या मालेगाव तालुक्यातील चंदनपुरी इथल्या ग्रामस्थांनी कार्यालयाला टाळं ठोकत आंदोलन केलं. चंदनपुरीसह इतर गावात रोज तासनतास वीज पुरवठा खंडित होत असून नादुरुस्त झालेल्या डीपी लवकर दुरुस्त केल्या जात नाहीत असा आरोप करण्यात येतोय. आदिवासी कोळी महादेव समाजाच्या वतीनं बुलडाणा जिल्हाधिकारी कार्यालयासमोर उपोषण सुरू आहे. त्या अंतर्गत काही आंदोलकांनी बीएसएनएल टॉवरवर चढून आंदोलनाला सुरुवात केली.
त्यांना खाली उतरवण्याचे प्रयत्न सुरू आहेत. सांगलीमधील विश्रामबाग पोलीस ठाण्यात पोलीस रायझिंग सप्ताह मोठ्या उत्साहात संपन्न झाला. यावेळी शालेय आणि कॉलेजमधील विद्यार्थ्यांना पोलीस दलाची आणि शस्त्रांची माहिती देण्यात आली. भिवंडी तालुक्यातील वीटभट्टी मालकांकडून ठाणे आणि पालघर जिल्ह्यातल्या आदिवासी वीजभट्टी मजुरांची पिळवणूक करून वेठबिगारी म्हणून राबवून घेण्याच्या तक्रारी वाढल्या. या प्रकरणी मैंदे गावातील वीटभट्टीवर छापा टाकत 12 कुटुंबातील 22 वेठबिगार कामगारांची सुटका श्रमजीवी संघटनेच्या माध्यमातून करण्यात आली. भर दुपारी येरवडा परिसरात सिग्नल तोडणाऱ्या दुचाकीस्वाराचे दोन्ही पाय निकामी झाले. डंपरनं दिलेल्या धडकेत खाली पडून त्याचे पाय चाकाखाली सापडले. यात त्याचीच चूक असल्यानं डंपर चालकावर गुन्हा दाखल करण्यात आलेला नाही. लातूरच्या औसा तालुक्यातील आशिवमध्ये भरधाव कार रस्त्यात बंद पडलेल्या वाहनाला धडकून भीषण अपघात झाला. यात उदगीर शहरातील माजी नगराध्यक्ष राजेश्वर निटुरे यांचा मुलगा प्रसाद निटुरेचा जागीच मृत्यू झालाय. अपघाताची घटना सीसीटीव्हीत कैद झाली. उरणच्या सामवेदा लॉजिस्टिक गोदामाला काल दुपारी लागलेली आग अजून धुमसताना दिसते. जवळपास 24 तास उलटले तरी आगीवर नियंत्रण मिळवण्यात यश आले नाहीये. सिडको पनवेल ONGC अग्निशमन अधिकारी रात्रभर आगीवर नियंत्रण मिळवण्यासाठी शर्थीचे प्रयत्न करत होते. मात्र गोदामात केमिकल, कटलरी, रबरी आणि पुठ्ठे असल्यानं आगीवर नियंत्रण मिळवण्यात अनेक अडथळे येत आहेत. सांगोला तालुक्यामध्ये विविध ठिकाणी अवैध वाळू चोरी विरोधात कारवाई करण्यात आली. एकाच आठवड्यात 6 ठिकाणी कारवाई करून सुमारे 10 ब्रास वाळूसह 6 वाहनं जप्त केली आहेत. तहसीलदार संतोष कणसे यांनी ही कारवाई केली. कडक कारवाईमुळे वाळू चोरांचे धाबे देण्यात आले. वसईत मिक्सर बनवणाऱ्या कंपनीत भीषण आग लागली. सकाळी 4च्या सुमारास कामण परिसरातील या मिक्सर बनवणाऱ्या कंपनीत आग लागली. या आगीत लाखो रुपयांचं साहित्य जळून खाक झालं. वसई विरार फायर ब्रिगेडच्या कर्मचाऱ्यांनी घटनास्थळी पोहोचून आगीवर नियंत्रण मिळवलं. भरधाव कंटेनर एका हार्डवेअरच्या दुकानात शिरल्याची घटना जालन्याच्या बदनापूरमध्ये घडली आहे. छत्रपती संभाजीनगरहून जालन्याकडे रेती घेऊन येणाऱ्या ट्रक टँकर चालकाचा ताबा सुटला आणि कंटेनर उलटून दुकानात शिरला. या दुकानाचं मोठं नुकसान. भंडाऱ्यात चोरीच्या दुचाकी विकण्यासाठी आलेल्या चोरट्यांना पोलिसांनी अटक केली आहे. जिल्ह्यातील कारधा, लाखणी, पवनी तसंच नागपुरातून दुचाकी चोरण्यात आली. विरार रेल्वे स्थानकाच्या बाहेर 2 रिक्षा चालकांमध्ये तुंबळ हाणामारी झाल्याचा प्रकार घडला. प्रवाशांना घेण्यावरून दोघांमध्ये वाद झाल्याचं सांगण्यात येत आहे. या मारहाणीची दृश्य मोबाईल कॅमेऱ्यात कैद झाली. बंगळुरू स्थित एका AI स्टार्टअपच्या 39 वर्षीय CEOला सोमवारी रात्री तिच्या 4 वर्षाच्या मुलाची हत्या केल्याप्रकरणी अटक करण्यात आली. आरोपी सूचना सेठ हिला कर्नाटकातील चित्रदुर्ग जिल्ह्यातून तिच्या मुलाचा मृतदेह पिशवीत भरून टॅक्सीमधून पळून जाण्याचा प्रयत्न करताना पकडण्यात आला. नागपुरातील शिवगर्जना ढोलताशा पथकाला अयोध्येत रामलला मंदिर परिसरात ढोलताशा वादनाचा मान मिळाला. हे पथक 24 आणि 25 जानेवारीला अयोध्या भूमीत जाऊन तिथं ढोलताशा वादन करणार. 111 वादक हे वादन करतील. अयोध्येत प्रभू श्रीरामाच्या मंदिर उद्घाटनासाठी येणाऱ्या रामभक्तांसाठी यवतमाळच्या विश्व हिंदू परिषदेकडून लंगर चालवला जाणार आहे. त्यासाठी गावागावातून रामभक्तांकडून किराणा साहित्य गोळा करण्यात येत आहे. केंद्र सरकारनं 7 डिसेंबर रोजी कांदा निर्यात बंदीचा निर्णय केल्यानंतर त्याचा मोठा फटका लासलगाव, मनमाडसह नाशिक जिल्ह्यातल्या शेतकरी, व्यापारी आणि बाजार समित्यांना बसतोय. निर्यात बंदीमुळे कांद्याच्या भावात मोठी घसरण होऊन 1 महिन्यात कोट्यवधी रुपयांचं नुकसान झाल्याचा अंदाज व्यक्त केला जातोय. हिंगोली जिल्ह्यात यंदा दुष्काळी परिस्थितीमुळे सोयाबीनच्या उत्पादनात मोठी घट झाली. त्यात आता अवकाळी पाऊस आणि अळीच्या प्रादुर्भावानं तुरीच्या उत्पन्नात मोठी घट झाली. त्यामुळे शेतकऱ्याचा लागवडीचा खर्च निघत नसून शेतकऱ्यांचं आर्थिक गणित कोलमडलंय. त्यामुळे तुरीला वाढीव दर देण्याची मागणी शेतकरी करत आहेत. सातारा शहरासह जिल्ह्यातील काही भागात पहाटेपासून पावसाची रिपरिप सुरू आहे. याचा परिणाम स्ट्रॉबेरी फळावर होणार आहे. ढगाळ वातावरणामुळे गहू ज्वारीला तांबेरा पडण्याची शक्यता आहे. त्यामुळे शेतकरी चिंतेत आहेत. यावल तालुक्यातल्या दहिगावसह आजूबाजूच्या परिसरात कांदा पिकावर रोगराईचा प्रादुर्भाव झाल्यानं शेतकऱ्यांच्या अडचणी वाढल्यात. यावल तालुक्यातील दहिगाव, सावखेडा, नायगाव, किनगाव, कोरपवली, मोहराळा, हरिपुरा, सुंचाळे या परिसरात कांद्यावर रोगराई पसरली. सततच्या ढगाळ वातावरणामुळे ही समस्या निर्माण झाली. कांद्याचे बाजारभाव आधीच गडगडले असताना आता रोगराईनं शेतकरी हवालदिल. संभाजीनगरमध्ये कालवा सल्लागार समितीची बैठक झाली. या बैठकीमध्ये पिण्याचं पाणी, औद्योगिक पाणी आणि
रब्बीच्या आवर्तनाच्या पाण्यावर शिक्कामोर्तब करण्यात आलं. अध्यक्ष संदीपान भुमरे यांच्या आदेशानं हे शिक्कामोर्तब झाले. जायकवाडीमध्ये असलेल्या 32.68 टीएमसी पाणीपैकी 6.51 टीएमसी उद्योगासाठी, 15.5 टीएमसी पाणी शेतीसाठी राखीव करण्यात आले. धुळे जिल्ह्यासाठी 382 कोटी 28 लाख रुपयांच्या प्रारूप आराखड्याला मंजुरी मिळाली. धुळे जिल्ह्याचे पालकमंत्री गिरीश महाजन यांच्या अध्यक्षतेखाली ऑनलाईन बैठक झाली. यात हा आराखडा मंजूर करण्यात आला. पुण्यात आता बेघरांना हक्काचं घर मिळणार आहे. जिल्ह्यात बेघरांसाठी 1867 घरकुलांना मंजुरी मिळाली. ही घरकुलं मोदी आवास घरकुल योजना आणि रमाई आवास घरकुल योजनेतून मंजूर करण्यात आली आहे. पुणे शहरात 913 ठिकाणी कचऱ्याची समस्या आढळून आली आहे. जनजागृती आणि दंडात्मक कारवाई या दोन्हीच्या माध्यमातून त्यांचं निर्मूलन करण्याचा प्रयत्न सुरू आहे. आतापर्यंत केवळ 161 ठिकाणी कचरा टाकणं बंद झालं. पुणे महापालिकेत 113 कनिष्ठ अभियंत्यांच्या जागा भरण्यात येणार आहेत. 16 जानेवारीपासून अर्ज भरण्याची सुविधा उपलब्ध होणार असल्याची माहिती महापालिकेने दिली. भरतीसाठी अनुभवाची अट काढण्यात आल्यानं नुकतंच पदवीचं शिक्षण घेतलेल्या उमेदवारांना यात सहभागी होता येणार. मावळ, मुळशी, खेड, शिरूर आणि हवेली या 5 तालुक्यातील शेतकऱ्यांना संत तुकाराम सहकारी साखर कारखान्याकडून दरवर्षी शेतकऱ्यांना उत्तम प्रतीची रोपं अल्प दरात उपलब्ध करून दिली जातात. आतापर्यंत जवळपास 9 लाख रोपं तयार करण्यात आली आहे. यंदा त्यात पाडेगाव इथल्या 1813 जातीचा समावेश करण्यात आला आहे. 5 तालुक्यातील ऊस उत्पादक शेतकऱ्यांना याचा फायदा होणार आहे. एसटी कर्मचाऱ्यांचा डिसेंबर महिन्याचा पगार 7 जानेवारीला मिळण्याची अपेक्षा होती. मात्र राज्य सरकारनं सवलत प्रतिपूर्तीची 327 कोटी रुपयांची रक्कम महामंडळाला दिली नसल्यानं कर्मचारी अधिकाऱ्यांचे पगार रखडण्याची शक्यता आहे. गुहागरला अवकाळी पावसाचा फटका बसलाय. ऐन थंडीच्या हंगामात गुहागरमध्ये मुसळधार पाऊस झाला असून अनेक भागातील वीज पुरवठा खंडित झालाय. तर अवकाळी पावसामुळे आंबा आणि काजू बागायतदारांची चिंता वाढली आहे. मोहोर येण्याच्या हंगामात आलेल्या अवकाळी पावसानं आंबा आणि काजू बागायतदार धास्तावले. कोकण पाटबंधारे विकास महामंडळाच्या भोंगळ कारभाराचा पालघरमधल्या शेतकऱ्यांना मोठा फटका बसलाय. धामणी धरणातील पाणी शेतापर्यंत वाहून नेण्यासाठी डावा आणि उजवा तीर कालव्याची निर्मिती झाली. मात्र कालव्याची दुरवस्था झाल्यानं त्याचा फटका शेतकऱ्यांना बसतोय. या कालव्याची डागडुजी न करता पाणी सोडण्यात आलं, त्यामुळे कालव्याच्या बाजूला असलेल्या शेतात पाणी शिरलं.